नमस्कार मंडळी, मी प्रणाली कोर्लेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या या मराठी चॅनलमध्ये. आणि मी आत्ता आहे गिरगावमध्ये माझ्या ताईकडे. आणि हा पाठीमागचा तुम्ही रोड, हे बिल्डिंग, मोठे मोठे बिल्डिंग, नजारा मस्त बघू शकता. ताई आता काहीतरी स्पेशल बनवते, तर आपण बघूया किचनमध्ये जाऊन काय बनवते ती. ताई, काय स्पेशल बनवणार? हॅलो हॅलो. हे काहीतरी रवा घेतलेला आहे. पण रव्याचं बनवतेस काय? बघ आता काय बनवते. हा, नाव नाही सांगणार आहे, पण डायरेक्ट बनवून दाखवणार आहे ती. 1 वाटी रवा आहे आणि ह्याच वाटीने 3 वाट्या पाणी घ्यायचं. अच्छा, 1 वाटी रवा आणि त्याच वाटीने 3 वाट्या पाणी. हे इकडे फणस पण आहे, म्हणजे फणसाचं पण काहीतरी मिळणार आहे, बनवणार आहे. खायला चांगलं का मस्त मस्त चमचमीत मिळणार आहे आपल्याला. तीन वाट्या पाणी, म्हणजे परफेक्ट माप पाहिजे. परफेक्ट माप पाहिजे, नाहीतर मग चिकट होणार. अच्छा, पाण्याला मस्त उकळ आलेली. एवढं उकळ काढून घ्यायचं. पाण्याला उकळी आली आहे. आता त्याच्यात आपण मीठ टाकूया. मीठ अंदाजाने ना? अंदाजाने त्याला थोडंसं टाकायचं, चवीनुसार. जास्त नाही टाकायचं, नाही तर खारट होतात ते. फक्त मीठ टाकायचं, पापड खार वगैरे काय नाही. आता हे 1 वाटी रवा टाकता टाकता ढवळून घ्यायचं. गुठळ्या व्हायला नको ना. उन्हाळा चालू झाला म्हणजेच एप्रिल मेचा जो टाईम असतो, त्यामध्ये घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये काही ना काही बनवण्याचं काम चालू होतं. काहीतरी सुकवण असतं, काही फेण्या बनवायच्या असतात, कुरडया बनवायच्या असतात. आणि आज ताई तेच बनवते, म्हणजे रव्याच्या कुरडया. गॅस कमी करायचा, नाही तर फटाफटा उडतं आणि अंगाला चिपकतं, चटके बसणार. ढवळत राहायचं, नाही तर गठ्ठे होतात त्याचे. गुठळ्या व्हायला नाही द्यायचं, असं ढवळत राहायचं. असं थोडंसं घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं. बघ, खालून सुटायला लागलं ना तर मग झालं. मग झाकून ठेवायचं जरासं. सुटायला लागलं थोडं. एवढं झालं ना, एवढं घट्ट करायचं आणि बंद करून ठेवून द्यायचं. म्हणजे आपण शिरा बनवतो त्या टाईपमध्ये. हां, पण प्रमाण बरोबर ठेवायचं. 1 वाटी रवा असेल तर 3 वाट्या पाणी. नाही तर जास्त पाणी झालं तर चिकट होणार. हां, त्याच्यामध्ये कलर पण टाकतात. कलर टाकून केलं ना तरी पण दिसायला छान. आपण ह्याच्यामध्ये तिखट वगैरे पण टाकू शकतो ना, मिरची वगैरे. चिली फ्लेक्स पण टाकू शकतो, किंवा मग हिरवी मिरची मिक्सरला लावून पण टाकू शकतो. पेस्ट बनवून. ते पाणी उकळतं ना तेव्हा टाकायचं. हे आता असं झाकून ठेवून द्यायचं, जरासा रवा शिजून द्यायचा, गॅस बंद करायचं. झालं. इथे आपण रव्याच्या कुरड्या सुकत घालणार आहोत. प्लास्टिकच्या कागदावरती पण टाकतात ना? आपण ते प्लास्टिकवर पाणी सुटेल ना, गरम गरम असतं ना ते. मग ते सुकायला जरा जास्त टाइम जातो ना. खाली पाणी होणार, मग हे कसं खेचून घेणार. हे पाणी खेचून घेतं, त्याच्यामुळे लवकर सुकतं. म्हणून कॉटनचं ऊन लागेल ना, इथे ऊन येईल. थोडं थोडं पंख्यावर पण सुकतात.
असं नाही ऊनच पाहिजे असं नाही, पण केव्हा पण सुकतात. आणि हा गिरगावचा नजारा आहे. अशीच चाळ होती ना तुमची पहिली? हो. हे बघ हे साचा. दोन दिवस लागत असते ना? 2-3 दिवस लागतात, कारण ऊन असेल तर एका दिवसात सुकतं. इथे जास्त ऊन नाही ना. हां, म्हणजे फॅनवरती असेल तर 3 दिवस. हे काढायचं, परातीत वगैरे भरून उन्हात जरा वेळ ठेवायचं. इथे कुरडया सुद्धा झालेल्या आहेत आणि सुकट ठेवलेले आहेत मस्तपैकी. चकली आणि कुरडया आणि तुकडा वगैरे जर करता होत असेल तर तुकडे पण ठेवू शकतो. फ्राय करायचे आणि खायचेच. हे आधी बनवलेल्या आहेत कुरडया, सुकलेल्या आहेत चांगल्या. आणि चकली सुद्धा आहे. आणि त्याला आता फ्राय करूया आपण. आणि इथे आमचे कछवे महाराज, दंदन कछवे दिसते का? दिसत नाही. अशा दिसेल दंदन कछवे आहेत आमच्याकडे. चला, अजून एक रेसिपी तयार आहे. कांदा कापलेला आहे, टोमॅटो आहे, मसाले तयार आहेत, फ्राय पॅन तयार आहे आणि ते बनतंय. काय बनतंय? कांदा टोमॅटो ऑमलेट. कांदा टोमॅटो ऑमलेट. मी कसं बनवते असा कांद्याचा थर लावायचा. दोन्ही एकत्र टाकायचं. दोन्ही एकत्र टाकायचं आणि शिजवायला द्यायचं. शिजू दे चांगलं, मग मसाले टाकायचे. आता पाणी सुद्धा झालं ना. थोडंसं टाकायचं मीठ, कांदा शिजायला पाहिजे म्हणून, कारण वरून नंतर परत टाकायला लागेल ना. त्याला आता पाणी सुटेल आणि चांगला कांदा आणि टोमॅटो एकत्र शिजायला द्यायचा. तर हा वाफ काय आली. आता कांदा शिजलाय, कांदा टोमॅटो ओलसरच राहील ना, सुकं नाही करायचं ना त्याला. नाही करायचं. हिंग टाकायचं, मिरची पावडर आणि हा संडे मसाला. संडे मसाला.
म्हणजे तिखटच असतो ना? तिखटच असतो. हळद वगैरे काही नाही टाकायचं. कलर भारी आलाय. मसाला परतवून घ्यायचा जरासा. आणि असा थर लावायचा, असं प्लेन करायचं. जरा पसरवून घ्यायचं. गॅस कमी ठेवायची. बारीक गॅस. असं करून घ्यायचं. जरा जरा खट्टे पाडून घ्यायचे असे. म्हणजे जिथे जिथे आपल्याला अंड फोडून टाकायचंय तिथे तिथे ते हे करून घ्यायचं, होल पाडून घ्यायचं. थोडंसं असं बाजूला साईडला खड्ड्यासारखं करून घ्यायचं. म्हणजे त्याच्यातच बरोबर आपल्याला अंडी सोडायचे. एवढी अंडी बसतील. मस्ती. मीठ टाकायचं. मीठ ऑलरेडी टाकलं ना आपण. हा, पण आता अंड्याला नको लागायला. अच्छा, म्हणजे अंड्याला लागायला पाहिजे, मग वरण टाकायचं. खाली मग gravy मसाला वगैरे नाही, आता काय नाही होत. असं असं थोडंसं मीठ टाकायचं. वरच्या भागाला हा, लागायला पाहिजे. गॅस कमी ठेवायचा. बारीक गॅसवरती ठेवून अंडा द्यायचं. शिजू द्यायचं. मिरची पावडर. इकडे काहीतरी नवीन रेसिपीची उत्पत्ती झालेली आहे. काहीतरी टाइमपास करायचा. अरे खाऊन तर बघ. इथे दही वडा झालेला आहे, दही वडा. आणि तो पण कसला आहे? बटर. बटर. आपण चाय बटर जो खातो त्यातला हा बटर. त्याला दह्यामध्ये लस्सी आहे ना, लस्सीमध्ये दही आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आहे ना, म्हणजे लस्सी टाईप बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते टाकून चांगलं मुरत ठेवलेलं आणि आता ते खाणार. हे घे. हा एक घेऊन घे. आणि शपथ दहीवडा सेम टू सेम एक नंबर. हा त्यात काढू. यम्मी एक नंबर यम्मी. तर भारी झालं. आहे दही वडा. काय फुकते रे जबरदस्त. एक नाजूक केवढी आहे. जेवायला बसलो.
टोमॅटो ऑमलेट आणि त्याच्याबरोबर पाव, लिंबू आणि कांदा. एक नंबर टेस्ट आहे आणि जबरदस्त आहे. आई तर भारीच बनवते. टेस्ट करून बघूया आता. आजची रेसिपी टेस्ट करून बघूया. भारी आहे. टोमॅटोमुळे आंबटपणा मस्त आला आहे याच्यामध्ये. तिखट पण मस्त आहे. त्याच्यामध्ये हळद टाकलेली नाहीये, नुसता मसाला आणि हिंग. संडे मसाला, लाल तिखट, संडे मसाला आणि हिंग, थोडंसं हिंग. भारी आहे. त्याच्यासोबत ह्या कुरडया. एकदम खुसखुशीत झाले बघ. एकदम खुसखुशीत झाले, पटकन मोडलं जाते. आणि ही चकली आवाज पण बघू शकता तुम्ही, जबरदस्त आहे, कुरकुरीत. फॅनचा पण आवाज भारी आहे. बघूया. कांदा टोमॅटो ऑमलेट जबरदस्त झालेला आहे आणि ते सुद्धा भारीच असणार आहे, कारण नेहमी ताई हे बनवते आणि आम्हाला खूप खूप आवडतं. तर आत्ताची रेसिपी खाऊन बघू. एक नंबर झालेला आहे. टोमॅटोचा आंबटपणा जो आहे चांगला पुरेपूर उतरला आहे. बाकी काय टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये, फक्त लाल तिखट आणि संडे मसाला स्पेशली टाकलेला आहे. हळद वगैरे टाकायची गरज नाही आणि थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ आणि आपली कुरडया. त्याचा आवाज सुद्धा तुम्ही बघू शकता, कुरुम कुरुम आवाज येतोय. चकली सुद्धा भारी झालेली आहे. लहान मुलांना पण आपण देऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये तिखट वगैरे काय टाकलेलं नाही आहे, नुसतं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्यांना देऊ शकतो आपण.